तर गाईज बघू शकता लखन कसा दिसतो तो प्रॉपर. आम्ही असंच व्हिडिओमध्ये आणि टी व्हीमध्ये किंवा यूट्यूबला माय न्यू ब्लॉग. आजचा ब्लॉगसुद्धा कृषी प्रदर्शनचा असेल. आज दुसरा बैल येणार आहे आणि तो आत्ताच जस्ट फेमस झाला आहे बैल आणि त्या बैलाचं नाव आहे लखन. संभाजीनगरचा लखन. जस्ट त्यांनी फॉर्च्युनर जिंकले आणि आपल्या मालकाचं नाव उंचवलं आहे. तर त्याचीच कीर्ती आणि त्याची मूर्ती किती बघायला जाणार आम्ही आता. तर बघूया कसं काय होते, किती गर्दी आहे. काल तर तुफान गर्दी होती बकासूरला बघायला आणि जाम म्हणजे स्टार्टिंगला तर त्याचा फेससुद्धा बघायला भेटला नाही, एवढी गर्दी होती. नंतरला जेव्हा त्याच्या स्टेजवरती नेलं त्यानंतर त्याला बघायला भेटलं. आज कसं काय होतं बघूया. आणि आज फुल कॉन्फिडन्शियल व्हिडिओ बनवायचा आहे आणि दाखवतो तुम्हाला प्रॉपर तिथलं लोकेशन. आजच्या बैलाचं क्रेज पण तेवढंच असणार जेवढं बकासूरचं होतं, कारण की नवीन इंदकीचर झाला आहे बैल आणि मागच्या वर्षी त्यांनी आपलं कर्तृत्व अजून दाखवलं आहे. तर बघूया तो कसा दिसतो आणि त्याच्याबद्दल काय मला अजून प्रॉपर काय गोष्टी माहीत नाही आहेत. त्या आल्याच्यानंतर समजेल कसं काय आहे आणि त्याचं काय गुणधर्म आहेत ते. तर भेटू. खाली थोडा क्राऊड कमी आहे आणि म्हणजे आहे तसा कमी नाही, पण आज कमी आहे. आज ह्या साईडला आणि ह्या साईडला जात फक्त. काल दोन्ही साईडला गर्दी होती, बघू शकता तुम्ही. गाईस लखन आलेला दिसतोय. तर आज दुसरा दिवस आहे कृषी महोत्सवचा आणि बघू शकता लोकेशनला आलो पुन्हा एकदा. तर आज पूर्ण म्हणजे इथे निघून गेले की काय वाटत नाही बोलायला. तर आला ना लखन. गाईस लखन आला आहे. नेहमीप्रमाणे आपल्या इंटरफेसच्या इथं आलो आहे. हे बघू शकता कृषी संवर्धन पशुधन प्रदर्शन. हां, तर काही संदीप सध्या खुश आहे खूप. त्याला लखनला बघायची घाई झाले. समोर लावलंय सारखं मागच्या इंटरफेस आहे. बघू झालं इकडून जायचं आता फिरून जायचा. संदीपला आज गर्दी कमी आहे रे. आज काल बकासूर आले बद्दल काम गर्दी कमी आहे. बघा झाडांच्या प्रजाती दाखवल्या कशा प्रकारच्या. मथुर काय शेवटच्या दिवशी येणार आहे रे, तेव्हा गर्दी राईस. हे बघा नर्सरी अनेक दाखवतो पुढे जाऊन बघूया आपण कसं काय आहे ते. आज ब्लॉग एवढा मोठा नसेल, छोटा असेल. बघूया. सगळं खाण्याचे प्रोडक्ट्स लागले आणि ह्या साईडला जे प्रोडक्ट्स आहेत छोटे बघा अंकलिपी वगैरे आहेच आणि प्लस खाण्याचे प्रोडक्ट्स आहेत. तर आज एवढी गर्दी नाही आहे, तरी पण बघूया आपण लखनसोबत प्रॉपर फोटो काढायला भेटते का. हे बघा हे व्हेजिटेबल्स आहेत, वेगवेगळ्या प्रकारचे व्हेजिटेबल्स आहेत. बघू शकता ते समोर इकडे ह्या साईडला, कारण की मुलींचं सेक्शन आहे म्हणून तर इकडे गर्दी असेल आय होप जास्त. ते पण कालपेक्षा आज गर्दी खूप. सर्वात महत्त्वाची गोष्ट काय माहिती आहे का, आपल्या आतमध्ये जी असलेली पब्लिकबद्दल जी भीती आहे ना, ती सर्वप्रथम तुम्ही जेव्हा पब्लिकमध्ये येऊन बोलायला शिकाल ना तेव्हाच जाणार, अदरवाईज ती कधी जाणार नाही. आज मी पब्लिकसमोर बोलतो आहे, मला काहीच फरक पडत नाही आणि असं सर्वात मेन गोष्ट म्हणजे मला कोण बघवलेलं ह्याची मला काहीच फरक पडत नाही. जर महत्त्वाची गोष्ट ही आहे, तुम्हाला कोण काय बोलेल किंवा कोण काय बोलून तुम्हाला डिमोटिवेट करेल लाईन आहे ती पंढरपूरला 84च्या फेरा आहे ना, तसे सेम लाईन बनवली आणि ही शेवट आहे बहुतेक. लास्ट अजून एक म्हणजे ही शेवट. त्यानंतर डायरेक्ट लखनच्या इथं जाऊ, बघूया लखन कसा दिसतो तो रिअलमध्ये. तेच बघू शकता तुम्ही समोर
गोचे म्हणजे जास्तीत जास्त बैल आलेत आज ह्या साईडला गावठी बैलसुद्धा आलेत आणि गाईसुद्धा खूप आल्या आहेत. बघू शकता तुम्ही कुंभाराच्या गाई वगैरे. आणि हा आपला लखन आहे इथे. बघूया लखनसोबत कसं फोटो काढायला भेटतं ते. बघा लखन आज जरा गर्दी कमी आहे तरी पण आतमध्ये जाऊन देत नाही आहेत. बघूया बघा लखन कसा दिसतो इथे. तर गाईज बघू शकता लखन कसा दिसतो तो प्रॉपर. आम्ही असंच व्हिडिओमध्ये आणि टी व्हीमध्ये किंवा यूट्यूबला बघितलं होतं. आज मी त्याला रिअल बघितलं आहे. बघू शकता तुम्ही एक नंबर दिसतो आहे. खतरनाक त्याची मूर्ती आणि कीर्ती आहे. बघू शकता तुम्ही. तर गाईस लखनचे पराक्रम बघू शकता तुम्ही काय करतोय ते. मस्ती करतोय. बघू शकता लखन हिंद केसरी लखन. बघू शकता तुम्ही त्याचा नजारा. जास्त बक्षिसे जर मिळवली तो असणारा डिझाईन एक्सप्रेस लग्न आपण पाहतो. महाराष्ट्रामध्ये स्पर्धा याने जिंकल्या आणि त्या माध्यमातून आपण पाहतो पंचम जिल्ह्याकेसरी असणारा हा महत्त्वाचा सामना. त्यामध्ये सुरुवातीला आपण पाहिलं 2024 साता. तर गाईस लखन बघू शकता तुम्ही प्रॉपर असं दिसतंय. आणि आपल्यासोबत सेल्फी म्हणजे व्हिडिओ यूट्यूबला टाकण्यासाठी बनवते. तर गाईस बघू शकता लखनचा टाप वगैरे एक नंबर सर्व प्रकारच्या गाई आणि म्हशी आल्या आहेत. हे बघा चेक करू शकता तुम्ही. आणि हा इकडं बैल आहे गावठी बैल आहे. बघू शकता तुम्ही प्रदर्शनासाठी आणला आहे. हे बघा यासुद्धा गाई आहेत. या गोठा आहेत मध्ये. जाऊया याच्या आतमध्ये. हा गोठा आहे. तर गाईस गोठ्यामध्ये सुद्धा बैल आहेत. हे बघा बघू शकता. काय केली कमवली हां 10-15 जण होते. पुन्हा एकदा आपण आतमध्ये चाललो आहे. आणि या साईडला बघा या साईडला छोटे छोटे आज वासरं आलेत त्यांना बांधले. बघू शकता राधा गाय आहे पाडी आहे. आणि बघा ह्या साईडला नर्सरी आहे. तर आता तिकडे वरती जाऊन बघूया कसं काय होते ते. छोट्या छोट्या झाडांना सर्वांना मोहर आला आहे. आणि इकडे छोटे कोबी वगैरे लावलं आहे. तर प्रॉपर बघू शकता हे जनरेटर वगैरे या साईडला. काहीच या साईडला म्हशी आणि गिरगाय आहेत. बघू शकता गिरगाय ह्या जास्त दूध देण्याच्या प्रमाणामध्ये पुढे असतात प्रथमच. गाईस बघू शकता तुम्ही या सर्व प्रकारच्या गायी आहेत आणि त्यांच्यासाठी आता इथे बसण्यासाठी बनवत आहेत. बघू शकता आमच्या कॉलेजमधली पोरं आली आहेत इकडे. हे बघा इकडे गोंधळ चालू आहे. बघा त्या साईडला गाईस तिकडं गाई आणि घोडे आहेत पूर्ण सर्व प्रकारच्या जातीचे. आणि त्या साईडला तर आपण बघितलेच घोडे आणि म्हशी आहेत. आजच्या दिवशी वाढले आहेत. हे बघा तर खूप प्रमाणामध्ये बैल आणले आहेत. हे बघा आणि ते चिडलेत कारण की ऊन लागतोय जाम. हे बघा सर्व प्रकारचे जातीचे. हे बघा रत्नागिरी सिंधुदुर्ग हेच बघू शकता रायगड पालघर बैल आले सगळे चिडले आहेत. जिल्ह्यातलं सगळ्यात मोठं पुन्हा पण कृषी महोत्सव हे बघा 2026 कडे पाहतो मित्रांनो. जे वाशी स्टील कॅडबरी प्रोडक्ट्स यांनी आयोजित केला हा एक मोठा इव्हेंट. आणि आपण
ज्यासाठी आलो होतो प्रमुख आयोजक त्यासाठी आलो होतो ते तर आपलं बघून झालंयच प्रॉपर. आणि आदरणीय प्रसाद हे बघा, यादव साहेब हे सगळे बैलगाडा आहे आणि आपले बैल आहे त्या साईडला. महोत्सवाचे असणाऱ्या तर त्या बैलाला सुद्धा बघूया थोड्याच वेळामध्ये. सुभाषराव चव्हाण साहेब सहकार परिषद. आणि बघूया कसं काय होतंय ते आजच्या दिवसाचं नियोजन. हे बघा, हे 2 बैल आहेत इथे, मस्त बैल आहेत, ताप वगैरे एक नंबर आहे. हेच बघू शकता. हा समोर घर आहे, पशुधन स्पर्धा सुरू समाधान घर. आहे. कोण? त्या संदर्भातल्या सूचना नंदी पण आहे ना, नंदी कालपासूनच आहे. तर ज्याची काही कोणाची चाबी असेल त्यांनी ओळख पटवून घेऊन जायचं आहे. चाललोय मी आता त्या घरामध्ये. बघू शकता घर आहे ते, छोटंसं बिलपाटातपासून घर बनवलं आहे. तर तिथे जाऊन बघूया. आणि आकर्षित वाटते पूर्ण प्रॉपर. हे गाडी आहे दुस्तर आणि आतमध्ये घर आहे. तर आतमध्ये एंट्री नाही वाटते. हां, तर गाईच आतमध्ये एंट्री नाही आहे. तर एंट्री नाही आतमध्ये. मस्त घर बनवलं आहे, बघू शकता तुम्ही. छोट्या बिलपाटांपासून घर बनवलं आहे आणि ते देखावासुद्धा एक नंबर आहे. आता इकडं बघूया आणि परत सुद्धा थोडं लोकांच्या टिप्स वगैरे घेऊया आणि काय होतं कसं आहे ते. तिथे सूरज भाऊजानी भाव आला आहे, बघू शकता. इथे पोरं वगैरे फोटो काढत आहेत त्यासोबत. तर खऱ्या अर्थाने चिपळूणमध्ये ज्या मुलग्याने यूट्यूबचा क्रेज आणला तो हाच मुलगा आहे, सूरज भाऊजानी. तर काहीच मस्त पोरगा आहे. मला भेटायला भेटणार नाही आहे कारण की थोडं तिकडे गर्दी आहे आणि मी इकडे बसलो आहे. तर भेटू नंतर कधी वेळ भेटला की. कुठल्या तरी कॉलेजची ट्रिप आले शाळेची, बघू शकता इकडे. म्हणजे फेमस झालं आहे सध्या कृषी प्रदर्शन, बघू शकता तुम्ही. लांब लांबची पोरं ट्रिपला येत आहेत आणि भेट देण्यासाठी येतात कृषी प्रदर्शनसाठी. त्या साईडला लखनला माळ आणि बाशिंग लावतात वरती आणि त्याला सजवतात. तर नंतर आपण जाऊन तिथं दाखवू तुम्हाला.